नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी संदेश भागवत, धन्वंतरी कंपनीचा डिस्ट्रीब्युटर, मिशन ऑर्गॅनिक इंडिया या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत करतो। तर आपण कांद्याच्या रोपासाठी RPS-76 आणि सॉइल गार्ड हा एक बुरशीनाशक वापरण्यासाठी दिला होता। तर शेतकऱ्यांच्या माध्यमातून आपण जाणून घेऊया की त्यांना काय रिझल्ट आले। दादा, तुमचं नाव काय आहे? उत्तम देवराम सुक्रे। बरं, कांद्याच्या रोपासाठी पण RPS-76 आणि सॉइल गार्ड हा प्रोडक्ट दिला होता। हो, तो वापरल्याच्या नंतर तुम्हाला काय रिझल्ट आलाय? रिझल्ट एक नंबर आलेला आहे। रोपाच्या मुळ्यांची वाढ झालेली घ्या आहे। ना, तो जुडा घ्या हातामध्ये। मुळ्यांची वाढ झालेली आहे, उंची एकदम बेस्ट झालेली आहे। तर आम्ही हे औषध जे आहे मुळ्याला, मक्काला, हा, तुम्ही कुठल्या पिकासाठी सेंद्रिय खत औषध वापरले? मुळ्यासाठी घेतलेली आहे, मकासाठी घेतलेली आहे, भुईमुगासाठी घेतलेली आहे, परत कांद्याच्या रोपासाठी पण घेतलेली आहे। बर, मग आता प्रत्येक पिकासाठी तुम्हाला एक चांगले रिझल्ट आले? हो, एक नंबर। बर, ह्या कांद्याच्या रोपासाठी पहा, मुळांची संख्या एक चांगली वाढलेली आहे, सफेद मुळे आहेत आणि त्याला स्ट्रेटनेस आहे, म्हणजे सरळ मुळे आहेत। पातीची उंची चांगली आहे, त्याच्यानंतर कांडीची साईज चांगली बनलेली आहे। बरोबर। तर तुम्ही ही जी खत औषधं वापरल्याच्या नंतर समाधानी आहेत का? हो आहे। बर, नक्की 100% रिझल्ट चांगला आला? चांगला रिझल्ट आहे। बर, आणि शेतकरी मित्रांसाठी काय सांगाल की बाबा ही जी खत औषधं आहेत ही शेतकरी मित्रांनी वापरले पाहिजेत का? वापरली पाहिजेत। ही ऑर्गॅनिक मधली औषधं आहेत, त्याच्यामुळे ही म्हणजे एकदमच रिझल्ट जो आहे तुमच्या समोरच आहे ना। हो, सफेद मुळांची वाढ चांगली आहे, पातीची उंची आहे, त्याच्यानंतर वापरल्याच्या नंतर शेतकरी लोक समाधानी आहेत। हो आहे। ठीक आहे, धन्यवाद मित्रांनो। व्हिडिओ जर आवडला असेल तर शेअर करा, लाईक करा आणि कमेंट करा।